आपण सर्व पाहतात, राजेश बोरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात आमच्यावर संपूर्णपणे आगपागड केली. त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याचे सांगितलं. पण सुरुवात कोणी केली? सुरुवात केली सर्वप्रथम विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना कोणी घेतलं? तर तुम्ही घेतलं. अंबरनाथ मधले 4 नगरसेवक आणि 2 जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले? तुम्ही घेतलं. त्यानंतर आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल म्हात्रे असतील ह्यांना आम्ही घेतलं. आणि आजही सदा थरवड, त्याचा मुलगा अभिजित थरवड आणि विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही 24 तारखेला 24 नोव्हेंबरला रोझलिन फर्नांडिस आमची अंबरनाथी पदाधिकारी तुम्ही घेतली, म्हणून आम्ही ह्या 2 तुमचे पदाधिकारी घेतले. जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ, हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावतो. त्या फोनवरती मला चव्हाण साहेबांनी, आमचे प्रदेश अध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको, असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. आणि सांगितलं की युती धर्म आपल्याला पाळायचा आहे. यापुढे कोणाचाही प्रवेश घ्यायचा असेल मला तुम्ही सांगणं जरुरी आहे. आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, कोणाला 5 करोडची ऑफर आहे, कोणाला 2 करोडची. कोण ऑफर देतं? आमच्याकडे ऑफरचं नाही. आमचा खूप मोठा पक्ष आहे. आमच्याकडे रवींद्र चव्हाण यांच्या कामावर यांच्यावर विश्वास ठेवून सगळे लोक प्रवेश करत आहेत. तुमची लोक फुटतायत, ह्याचं तुम्ही शोधा. तुम्ही शोधा. तुमच्याकडे लोक का जात आहेत, का पक्ष आमच्या भाजपमध्ये येत आहेत, हे तुम्ही शोधावं. तुम्हाला त्याचा अभ्यास करणं, तुम्हाला त्याच्यावरती विचार विनिमय करणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण हे सगळं येत आहेत, हे तुमच्याकडे आमच्याकडे येत आहेत. आमचा तुम्ही 1 नगरसेवक घेतला, 2 नगरसेवक घेतले, 4 नगरसेवक घेतले, ते डबल आम्ही तुमचे घेणार.